जिल्ह्यातली ग्रामीण भागातली पहिली सीबीएस बोर्डाची शाळा ही गुहागरमध्ये चालू आहे। आरजीपीपीएलच्या कॅम्पसमध्ये चालू आहे। बालभारती नावाची दिल्लीची संस्था ती चालवते। आरजीपीपीएल आणि बालभारती यांच्यामध्ये जो काही संघर्ष निर्माण झाला होता त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांमध्ये होत होता। पालकांचं म्हणणं आहे की संस्था बदलली गेली पाहिजे, त्या पद्धतीनं देखील आम्ही पुढे जाणार आहोत। परंतु आत्ताच मला मॅनेजमेंटनं असं सांगितलं की अशी वेळ येणार नाही, आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण मुलांना देऊ, चांगले विद्यार्थी घडू, याच्यावर सगळ्यांचं एकमत झालंय। ज्यांना संस्था नको होती ते 5 लोक आणि ज्यांना संस्था हवी होती ते 5 लोक असे एकत्र बसतील आरजीपीपीएल बरोबर आणि याच्यातनं सुवर्णमध्य काढतील। दुसरा महत्वाचा मुद्दा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निरामय हॉस्पिटल हे सगळ्यात मोठं कोकणातलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होतं, ते आज पूर्ण भग्नावस्थेमध्ये आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांशी देखील बोललेलो आहे। भविष्याच्या कालावधीमध्ये त्या ट्रस्टच्या लोकांना बोलून आमच्याकडनं काही आरोग्य विभागाचा निधी देऊन ते चालू करता आलं तर माझा प्रयत्न आहे, आणि प्रयत्न म्हणण्यापेक्षा ते चालू होणं हे माझं स्वप्न आहे। गेली 3 वर्ष मी हा प्रयत्न करतोय आणि या वर्षी चालू करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ असं मला वाटतं। जिल्ह्याच्या गॅस तुटवड्या संदर्भामध्ये आजच जिल्हाधिकारी महोदयांसमोर एक बैठक झाली। कशा पद्धतीनं गॅसचं वितरण केलं गेलं पाहिजे हे सगळ्या आता गोष्टी मी सांगत नाही, पण तुटवडा पडू नये यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आरजीपीपीएलचे अधिकारी इथं आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांचा टॅक्स जर देत नसतील तर ते मला असं वाटतं की अतिरेकपणा करतायत, त्यांनी तो दिला पाहिजे।